हॅलो एव्हरीवन, मी आनंदिता स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये. तर आय नो मी खूप उशिरा ब्लॉग पोस्ट करते कारण मधले काही दिवस आम्ही खूप बिझी होतो. त्याचं कारण असं की आमच्याकडे एक गुड न्यूज आहे, ते म्हणजे सिद्धीचं लग्न जमलं आहे. आणि हा सकाळचा व्हिडिओ आहे कारण सिद्धी आणि आई पुण्याला येणार होत्या शॉपिंगसाठी. तर हे मी छान तिचं वेलकम करून घेतलं शॉर्टमध्ये. मस्त समोर रांगोळी पण काढली होती वेलकम ब्राईड, पण त्याचा व्हिडिओ घ्यायला विसरले. आणि छान असं वेलकम झाल्यावर मग आई सिद्धी वगैरे फ्रेश झाल्या, तोपर्यंत आम्ही स्वयंपाक करून घेतला कारण अक्षय तृतीया होती. सो आम्हाला पप्पांचं पान टाकायचं होतं. सो मस्त दोघींनी मिळून छान स्वयंपाक करून घेतला. तर असा हा आम्ही संपूर्ण स्वयंपाक बनवून घेतला होता अक्षय तृतीयाचा. म्हणजे 5 भाज्या, कोशिंबीर, भात, कढी, पापड, कुरडी, भजे, सगळंच जे काही त्या सणाला बनवतात ते सगळं आम्ही बनवून घेतलं होतं. आणि इथे ना आई परीक्षितला गाईड करताय घास टाकायसाठी. जे आपण पात्र दाखवतो पप्पांना, पान दाखवतो, त्यातलं सगळं अन्न थोडं थोडं घ्यावं लागतं आणि मग त्याचा आपण घास टाकतो. सो तेच ते दोघं करत होते आणि मग आम्ही बाल्कनीमध्ये जाऊन तो घास टाकला. त्याचा पण मी व्हिडिओ घेतला आहे, बहुतेक दाखवते तुम्हाला पुढे. तर इथे परीक्षित घास टाकताय. माझ्याकडे गौरी होती, सो ती गौरी आम्ही जरा पेटवून घेतली आणि त्यावर मग हे सगळं टाकायचं असतं. चला, सगळे छान दिसत आहे. आपण सगळे छान दिसत आहे. चला मग आपण शॉपिंग करू. चला. कुठे चालली सिद्धू तू? कुठे? ऑफिस प्लेस. खाली घालून जाणार आहे का तू ऑफिसला? आणि तुम्ही एक नोटीस केलं का, अनोइंगली आम्ही तिघांनी पण समहाऊ मॅचिंगच कपडे घातलेत. मी पिंक घातले, सिद्धी आईनी पिंक व्हाईट घातले, परीक्षितनी सुद्धा व्हाईट घातलंय. आणि हे आम्हाला खूप लेट रिअलाईज झालं गाडीत बसल्यानंतर. तर मग अक्षय तिथे आटपून दुपारी थोडा आराम करून आम्ही इव्हिनिंगला निघालो शॉपिंगसाठी कारण आमच्याकडे दिवस खूप कमी होते. तर इथे सिद्धी ट्राय करते. ह्यातली एकही साडी आम्ही घेतली नाही आहे, ती ऑब्व्हियसली मी तुम्हाला लग्नातच दाखवेल. आणि मग साडी बुक झाल्यावर तिथे छान, म्हणजे नवरीची साडी असते तर त्यांची पूजा करतात साडीची स्पेशली. आणि ते साऊथ इंडियन शॉप आहे, पण तिथे खूप सुंदर सुंदर साड्या. तर सिद्धीच्या मेन साड्या आम्ही तिथूनच घेतल्यात आणि अशी त्यांनी छान पूजा करून घेतली. त्यानंतर आम्ही खूप थकलो होतो, सो मग हॉटेलला गेलो. छान नॉट अ ब्रेकफास्ट स्टार्टर घेतलं, मसाला पापड. आणि मग लगेच मेन मेनू पण आमचा आला, तो खाऊन घेतला. टेबलवर जरा गप्पा गोष्टी झाल्या, डिस्कशन झालं, पुढे काय करायचं, काय काय झालं आहे, काय काय राहिलं आहे, पुढचे 2-3 दिवस अजून काय शॉपिंग राहिली आहे, ते सगळं आमचं चालू होतं डिस्कशन. आणि मग जेवण झाल्यावर आम्हाला आईस्क्रीम खायची पण खूप इच्छा होत होती. तर हॉटेलपासनं अगदी 1 मिनिटावरच नॅचरल्स होतं. तर आम्ही असंच थोडं फिरत नॅचरल्सला गेलो. तिथं मस्त 2-3 फ्लेवर्सची आईस्क्रीम घेतली आणि ही बघा पुणेरी पाटी. तर मस्त थंड आईस्क्रीम खाऊन घेतलं. पुण्यातलं वेदर सध्या इतकं गरम होतं आहे, तर रोजसुद्धा आईस्क्रीम खाल्लं तरी काही वाटत नाही आजकाल. सो छान आईस्क्रीम खाऊन घेतलं आणि मग लगेच आम्ही कॅब बुक केली, आमची कॅब आली आणि मग आम्ही घरी आलो. तर असा होता हा आजचा ओव्हरऑल दिवस. खूप प्रॉडक्टिव्ह होता. बरंच काय अचीव केलं आम्ही आजच्या दिवसात.
ट्रॅव्हलिंग झाली, अक्षय तृतीया झाली, शॉपिंग झाली, मेन लग्नाची शॉपिंग झाली, आईस्क्रीम, जेवण सगळं. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.